आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। गेल्या 2 दिवसापासून आपण तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसलेला आहात। आज केस तहसीलचे नायब तहसीलदार भंडारी साहेब यांच्या मध्यस्थीने आपलं हे उपोषण स्थगित केलेलं आहे। तर आपण काय सांगाल त्याबद्दल? नमस्ते, मी अमर गायकवाड, सुपळी गावचा रहिवासी आहे। मी मागे कालपासून आमरण उपोषणाला बसलो होतो माझ्या विविध मागण्यांसाठी। काल 7 वाजता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि त्यांच्यासोबत एक अधिकारी आले होते। त्यांनी मला लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जे भ्रष्टाचाराचा आरोप आहे ग्रामसेवकावरती, सरपंचावरती, याची आम्ही 21 तारखेला सखोल चौकशी करू आणि त्याच्यानंतर दोषींवरती कायदेशीर कारवाई करू। तसेच तहसीलच्या संदर्भात 4 मागण्या होत्या, त्याच्यासाठी मी तहसीलसमोर बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलो होतो। तर थोड्याच वेळात आपल्या तहसीलचे कर्तव्यदक्ष अधिकारी नायब तहसीलदार भंडारी साहेब आले होते। त्यांनी मला लेखी पत्र दिलेलं आहे आणि उपोषण मागे येण्यास परावृत्त होण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांनी मला आश्वासनही दिलेलं आहे की तुमच्या सगळ्या मान्य ह्या आम्ही ज्या पुराव्या दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही पंचनामा करू आणि कायदेशीर कारवाई नक्की करू, असे मला त्यांनी ठोस आश्वासन दिलेलं आहे। आपले 2 कार्यालयाशी निगडीत प्रश्न होते, एक तहसील कार्यालय आणि दुसरं पंचायत समिती कार्यालय। तर दोन्ही कार्यालयाचे आपल्याला पत्र आता लेखी आश्वासन दिलेलं आहे। जर प्रशासनाने जर आपल्या मागणीची पूर्तता जर नाही केली तर आपलं पुढील लढा कसा राहील? प्रशासनाचा माझ्यावर आतापर्यंत विश्वास आहे आणि इथून पुढेही राहील, परंतु जर अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत जर फसवाफसवी केली किंवा जर त्यांनी दिलेल्या आश्वासनाला जर ते जागले नाहीत तर इथून पुढेही मी ज्या दिवशी मला वाटेल की अधिकारी माझी फसवाफसवी करत आहेत त्या दिवशी पुन्हा आम्ही अजून ह्याच कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसेल आणि वेळ प्रसंगी मी आत्मदहन सुद्धा करेन। एकंदरीत दोन्ही कार्यालयाच्या अधिकारी यांनी आपल्याला जे लेखी आश्वासन दिले त्याच्यावर आज रोजी आपण समाधानी आहात का? हो, मी अधिकारी आहेत, ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत भंडारी साहेब। मी यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो, बाकीच्या गोष्टीसाठी सुद्धा माझा त्यांचा संपर्क झालेला आहे, मला त्यांचा स्वभाव माहिती आहे। त्यांनी स्वतः मला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही माझी भेट घ्या, आम्ही जे तुम्ही मागणी आहे त्याच्यावर कायदेशीर आणि सकारात्मक तोडगा काढू। त्याच्यामुळे मी भंडारी साहेबांच्या आश्वासनावरती समाधानी आहे आणि माझ्याकडे याबद्दल सर्व पुरावेही आहेत। तुम्ही तर वारंवार निवेदनं देत आलेला आहात आणि त्या निवेदनात वारंवार ग्रामपंचायतने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात। तर एकंदरीत एकूण किती भ्रष्टाचार ग्रामपंचायतने केलेला आहे 14व्या आणि 15व्या वित्त आयोगामध्ये, या दोन्ही आयोगात? 14व्या 15व्या वित्त आयोगामध्ये, 14व्या वित्त आयोगामध्ये मधुकर पवार हे ग्रामसेवक होते व 15व्या वित्त आयोगामध्ये SM राऊत या महिला ग्रामसेवक होत्या आणि सरपंच हा एकच होता, नितीन साहेबराव गायकवाड। या तिघांनी मिळून जवळपास 20 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। तसेच घरकुलमध्ये जवळपास 23 घरकुल मंजूर झालेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त 7-8 लोकांनी प्रामाणिकपणे घरकुल बांधलेले आहेत। बाकीचे सर्व घरकुल म्हणजे जवळ 15 ते 16 लाख रुपयाचा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे। त्यांनी फायनल बिलं सुद्धा उचललेले आहेत, याचे सुद्धा पुरावे मी PDO साहेबांना, तहसीलदार साहेबांना, PTR सोबत दिलेले आहेत आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा याची सुद्धा मागणी केलेली आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।